धरणं. पण आपण म्हणतो की आपल्या वेदात आणि याच्यात बहुतेक गोष्टी सर्व आलेल्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्या गेलेल्या आहेत. ते वेद केव्हा आले असतील आणि तिची प्रगती झाली पूर्वी तिची 18 लाख वर्षापासून जी सांगितली, तर त्याचा कसा संबंध जोडता येईल की वेदांचा म्हणून आहे बघा आहे किंवा आपल्या इथे कशा प्रकारे काही प्रगती झाली नाही का? बर, आता एक फ्रेंच हिस्टोरियन होता आणि त्याने इंडस सिव्हिलायझेशन आणि साऊथ ईस्ट एशियामधला इतिहास बघायचा प्रयत्न केला आणि त्याने म्हटलं की तो इतिहास समजणं कठीण का जातं. आणि त्याने सांगितलं की geography and topography are eyes of history and in Asia they blink. कारण आपल्याकडे बऱ्याच वेळेला समाजाबद्दलच्या प्रस्थापित परिस्थितीबद्दलचं लिखाण हे तेवढं झालेलं नाही. आपल्याकडे बऱ्याच वेळेला जेव्हा सिंधू नदीच्या ह्या बाजूला हिमालयाच्या खालचं जे माहिती आहे ते चायनीज लोकांच्या लिखाणात प्रवास वर्णनातनं आपल्याला समजू शकतं. बखर वगैरे अगदी नंतर आहे. त्याच्यामुळे इतिहासामध्ये ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करणं हे थोडंसं कठीण आहे. दुसरी गोष्ट, एक दिल्ली युनिव्हर्सिटीचे हिस्टोरियन आहे आणि त्यांनी सांगितलं की फायनिंग झाल्यानंतर जो मोहेंजोदारो आणि हरप्पा आणि या सिव्हिलायझेशनचा भाग होता तो बराचसा भाग हा पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये ज्या पद्धतीने आर्किओलॉजिकल सर्वे व्हायची गरज होती ती दुर्दैवाने झाली नाही. म्हणजे ह्याचा अर्थ भारतामध्ये खूप चांगली झाली असं नाही, त्याच्यावरती पण टीका आहे. लगेच पाकिस्तानची वाईट झालं तर आपल्याला बरं वाटतं बऱ्याच जणांनाच. त्यामुळे तिकडे झाली नाही. भारतामध्ये सुद्धा ती तेवढ्या चांगल्या प्रकारे झाली नाही. बऱ्याच गोष्टींमध्ये चुका झाल्या. पण त्याच्यामुळे आपल्याला ते बरेच डॉट्स जे आहेत ना ते जॉईन करता आले नाहीत. पण तरी देखील साधारणपणे वेदांचा काळ जो आहे तो साधारण 3000 वर्ष इसवी सनापूर्वीचा असा समजला जातो. आणि पुराण कथा ज्या आहेत त्या इसवी सनानंतर 300 ते 700 वर्षांच्या वेळामध्ये केल्या असतील. उपनिषदांची भांगडी जी आहे ती देखील त्याच वेळेला केली असेल असं काही जर्मन इतिहासकारांचं म्हणणं आहे. आता वेदांमध्ये जी काही माहिती आहे ती माहिती मी वेद वाचलेले नाहीये. मी वेद वाचलेले नाही, पण वेदांवर झालेलं लिखाण मी वाचलेलं आहे. कारण ती भाषा मला समजत नाही. माझं म्हणजे ते संस्कृत जे आहे ते मला समजत नाही. त्यामुळे वेद दुर्दैवाने मी वाचलेले नाही. पण त्याच्याबद्दल जे लिखाण झालेलं आहे त्याच्यामध्ये देवाचा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे आपल्याला जे आज देव दिसतात, आठवतात, माहिती आहे ते सगळे हे उपनिषदानंतर पुराणाच्या काळामध्ये तयार झालेले आहे. आणि त्याच्यानंतर थोड्या वर्षांनी जेव्हा बौद्ध धर्म सुरू झाला तेव्हा जातक कथा सुरू झाल्या. आणि बौद्ध धर्मामधलं लिखाण जे आहे त्याच्यामध्ये असं जाणवतं की हिंदू धर्मामध्ये जे काही प्रतीकांचा वापर हा समाज प्रबोधनासाठी सुरू झाला आणि त्याच्यामध्ये जो काही वेगळेपणा यायला लागला तो वेगळेपणा हिंदू धर्मातल्या लोकांना आवडेल असा झाला. आणि म्हणून त्यांना अशी एक पद्धत जी रॅशनल आहे अशी पाहिजे होती. आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये ज्या काही हिंदू धर्मातल्या पुराण कथा समजल्या जातात त्याच्यामध्ये कुठेही देवादिकांचं चित्र आपल्याला दिसत नाही. माणसं एकमेकांशी बोलता आहेत, मग त्याच्यात एक व्यापारी आहे, दुसरा कोणतरी आहे आणि तो एकमेकांच्यावरती कुरघोडी करायचा प्रयत्न करतो आहे. अशा पद्धतीचं गोष्टीचं निरूपण जे आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं. म्हणजे कुठेतरी देवत्व आणि दिव्य ह्याच्या विरोधात
काही मंडळी हिंदू धर्मामध्येच सुरू झाली. त्यांनी विवेकशील पद्धतीने विचार सुरू केला आणि त्याच्यानंतर कुठेतरी हिंदू धर्मातनं बौद्ध धर्माचं कुठेतरी वेगळं अस्तित्व हे निर्माण झालं. आणि अशोकाच्या राजवटीमध्ये त्याने बौद्ध धर्माचा प्रसार केल्यामुळे ते भारतातून सगळ्या त्यांच्या शेजारी राष्ट्रांमध्ये गेलेलं दिसतं आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये अगदी जपानपर्यंत गेलेलं दिसतं. सो ही जी माहिती आहे त्याच्यामधनं वेदांमध्ये औषधोपचार याच्याबद्दलची खूप माहिती आपल्याला मिळते. योगविद्येवरती बरीच माहिती मिळते. त्यावेळेला तिथे म्हणलेलं आहे की ज्या पद्धतीने त्यावेळेच्या डॉक्टरांनी परीक्षण केलेली आहेत, मग ती नाकाच्या सर्जरीची असतील किंवा वेगवेगळ्या औषधांची असतील किंवा वेगवेगळ्या हळद किंवा काय अजून कुठले पदार्थ आहेत त्याच्या औषधी उपयोगाची असतील, ते निष्कर्ष काढण्यासाठी मला तरी असं वाटतं की स्टॅटिस्टिक्सचा वापर हा कसा करायचा हे त्यांना त्यावेळेला माहिती असेल. तर एवढ्या डेटामधून नक्की कुठली गोष्ट ही एखाद्या आजाराला उपयुक्त ठरते हे कसं शोधू शकत असते. म्हणजे तेव्हा कुठली तरी प्रयोगशीलता ही समाजामध्ये शास्त्रामध्ये असली पाहिजे. आणि आपल्याला जी सांख्यिका ही वेदांमध्ये सापडते ती कदाचित अतिशय तुटक आहे, त्याच्यामध्ये ते खूप कमी आहे. त्याच्यापेक्षा जास्त माहिती नक्की ह्या त्यावेळेच्या डॉक्टरांना माहिती असावी असा माझा प्रयास आहे. सो वेदांमध्ये जे काही आहे ते ऑब्झर्वेशनवरती आहे, त्याच्यामध्ये खगोलशास्त्राबद्दलची माहिती आहे, त्याच्यामध्ये काही त्रुटी पण आहेत, पण त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे. सो कुठलीही गोष्ट 100% वाईट किंवा 100% चांगली असू शकत नाही. पण ती चांगली मानायची तर त्याच्यात 100% चांगली मानणं जितकं चुकीचं आहे तेवढंच 100% वाईट मानणं हे सुद्धा चुकीचं आहे. त्यामुळे कुठेतरी सत्य जे आहे ते कुठेतरी मध्ये असतं. आणि जसं रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या क्रिएटिव्ह एसेस मध्ये लिहिलेलं आहे की माणसाचा धर्म काय असला पाहिजे, माणसाने कसं वागलं पाहिजे, तर त्याच्यामध्ये म्हणतात ते की सच्चिदानंद हा शब्द तुम्ही ऐकला असेल. सत म्हणजे खरं, सत्य. सत्य शोधत असताना मनाचा वापर हा विवेकशील पद्धतीने करून ते शोधण्याचा प्रयत्न जो आहे तो आनंददायी वाटला पाहिजे. सच्चित आनंद. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी तो प्रयत्न जो आहे तो खुल्या दिलाने केला पाहिजे. आणि समाजामध्ये ही संधी जी आहे ही आपल्या सगळ्यांना दिली पाहिजे. आणि प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारला पाहिजे. प्रश्न न विचारता एखादी गोष्ट करत राहणं हे आपल्या विवेकशील विचार प्रवृत्तीला मानवतं का हा प्रत्येकाने प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. जर तो मानत असेल तर मग त्याची पाठराखण करावी. पण जर तो मानत नसेल तर दुसऱ्या माणसाला तो का मानवत नाहीये हे समजून घेण्याची शिस्त आपल्या मनाला असली पाहिजे. तर तो खरा धर्म. माझंच म्हणणं खरं करणं हा धर्म नाही. त्यामुळे दुसऱ्याचं म्हणणं काय आहे हे समजून घेणं हे जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत तो व्यक्ती धार्मिक असूच शकत नाही. तर धर्मामध्ये संवर्धन किती आहे, एकाधिकार नाहीये. एकाधिकार त्याचं बाह्य स्वरूप आहे, ताकद दाखवणं आहे. त्यामुळे तो कधीच धर्म होऊ शकत नाही असं माझं म्हणणं. MS संस्कृतला